हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, एकीकडे कान्हा आपल्या मिशनवर आहे सरकारला बर्बाद करायचं आणि सरकारच्या नवीन प्रोजेक्टच्या कोटेशनची फाईल तो सरकारच्या सिक्रेट लॉकरमधून चोरणार आहे आणि त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचेल. मग सरकार कान्हाला पकडू शकेल की नाही हा तर मोठा ट्विस्ट आहे. पण आता सगळीकडे व्हॅलेंटाईन डे होऊन गेलाय तरी सुद्धा लपंडाव मालिकेत अजून व्हॅलेंटाईन डेचेच वारे सुरू आहेत. आता कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांना व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज देणार आहे. सखीने ते ठरवलंय कान्हाला छान सरप्राईज द्यायचं. मग आता कान्हा हा सुद्धा सखीला व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज देणार का? व्हॅलेंटाईन डेला हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणणार का? त्यांच्यातील सगळं अंतर मिटणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा त्याच्या डेस्कवर बसलेला असतो आणि क्यूब सॉल्व करत असतो. तो क्यूब सॉल्व करतो, त्याला खूप आनंद होतो. कान्हा हा विचार करतो, जसं मी हे कोडं सोडवलंय तसंच मी हळूहळू सरकारची सगळी कोडी सोडवणार आणि मग सरकारला हळूहळू बर्बाद करणार. सरकारचा एक मोठा आधार तर मी काढून घेतलाय. सरकारच्या कंपनीतील 70 एम्प्लॉईज कमी केले आहेत. त्यानंतर सरकारच्या कंपनीचे 3 मोठे इन्व्हेस्टर सरकारच्या कंपनीपासून दूर केले आहेत आणि आता मी ते मोठं कॉन्ट्रॅक्ट सरकारला मिळू देणार नाहीये. म्हणजे हळूहळू मी सरकारची कंपनी ज्या पिलर्सवर ज्या खांबांवर उभी आहे ते सगळे खांब पाडून टाकणार आणि मग हा सरकारचं साम्राज्य जमिनीवर कोसळणार, सरकार बर्बाद होणार, भिकेला लागणार असा विचार करून कान्हा आपला प्लॅन बनवतो. कान्हा त्याच्या डेस्कपासून थोडा पुढे येतो. तेथे सखी कन्स्ट्रक्शन इथच्या ऑफिसचं प्रोटोटाईप ठेवलेलं असतं आणि कान्हा या प्रोटोटाईप जवळ येतो. तेथे एक बिल्डिंगचा ब्लॉक असतो. तो हा ब्लॉक उचलतो आणि बाजूला ठेवतो आणि म्हणतो, असंच हळूहळू मी सरकारची संपूर्ण साम्राज्य, सरकारच्या कामत एम्पायरला पूर्णपणे बर्बाद करून टाकणार. कान्हाने आता ठरवलंय की एका महिन्याच्या आत सरकारला जमिनीवर आणायचं, सरकारला पूर्णपणे संपवून टाकायचं. आणि तेवढ्यात पिऊन हा परशुरामसाठी चहा घेऊन जात असतो. कान्हा त्याला थांबवतो आणि चहा घेतो. पिऊन म्हणतो, कान्हा साहेब, हा तर त्या परशुरामचा चहा आहे. तर कान्हा म्हणतो, आज तुझ्या परशुराम सरांना आहे ना चहा गोड नाही लागणार, कारण सरकारच्या केबिनमध्ये त्याची चांगलीच खरडपट्टी होतीये. त्यामुळे तो तुला चहाही मागणार नाही आणि चहा पिणारही नाही. तू नको काळजी करू. तो पिऊनला जायला सांगतो. कान्हा चहाचा एक सिप घेतो. फ्रेंड्स, खरंच कान्हाचा जो स्वॅग आहे ना तो खूप भारी आहे. आणि या मालिकेत जसं सगळं म्हणताय की कान्हा हा खूप हँडसम दिसतो जेव्हा तो ऑफिसच्या कपड्यांमध्ये असतो. आणि ते खरंच आहे. आपण ज्या कान्हाला आजपर्यंत ड्रायव्हर म्हणून पाहिलंय, चाळीत पाहिलंय, त्या कान्हाचा एक वेगळाच लुक, एक वेगळा स्वॅग या ऑफिसमध्ये दिसतोय. कान्हा मस्तपैकी चहा पितो आणि खिशातून सरकारच्या लॉकरची चावी बाहेर काढतो आणि या चावीकडे पाहून म्हणतो, सरकार, आता तुम्हाला पुढचा मोठा धक्का मिळणार आहे. मी आता या चावीच्या मदतीने तुमचं सिक्रेट लॉकर उघडणार आणि या लॉकरमध्ये असलेली तुमची सगळी सिक्रेट्स मी बाहेर काढणार. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं आहे ना, पण हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार नाही. आता मी त्या लॉकरमधून तुमचं कोटेशन बाहेर काढणार. त्या कोटेशनमध्ये काय आकडे आहेत ते मला कळतील आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट सखी कन्स्ट्रक्शनला नाही तर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनला मिळेल. असा विचार करून कान्हा खुश होतो. पण त्याच वेळेस त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवतं. कान्हा खूप घाबरतो आणि मागे वळून पाहतो तर वैशाली असते. वैशालीने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. कान्हा तिच्याकडे पाहून खूप घाबरतो. कान्हाला असं वाटतं की वैशालीने आपलं सगळं म्हणणं ऐकलं की काय. मी सरकारच्या लॉकरची चावी बनवून घेतली आहे, डुप्लिकेट चावी, आणि आता मी कोटेशन जाणून घेणार आहे. हे या वैशालीला समजलं तर नाही ना, अशी भीती कान्हाला वाटते. तर इकडे सरकारच्या बंगल्यावर जान्हवी सखीला भेटायला आलेली असते आणि दोघेजण मस्तपैकी सखीच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात, भुट्टा खात असतात. सखी आणि जान्हवी खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यात, त्यामुळे त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगतात. आणि जान्हवी ही सखीला विचारते, काय मग सखी, आता व्हॅलेंटाईन डे येतोय, काय प्रोग्राम आहे तुमच्या दोघांचा? व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहात? तर सखी सांगते, मी काय व्हॅलेंटाईन डे वगैरे मानत नाही, तो का साजरा करायचा? तर जान्हवी म्हणते, अरे यार,
किती अनरोमॅन्टिक आहेस तू. जगातील सगळे कपल या व्हॅलेंटाईन डेची किती वाट पाहत असतात. त्या दिवशी मस्त सेलिब्रेट करायचं, एकमेकांवर प्रेम करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि तू म्हणतेस की मी व्हॅलेंटाईन डे मानत नाही. सखी म्हणते, तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आता तूच म्हणालीस ना, जगातील सगळे कपल या दिवसाची वाट पाहतात. पण मी आणि कान्हा तर कपल नाहीये. आमच्यामध्ये असं नवरा बायकोचं कोणतंच नातं नाहीये. आमचं एकमेकांवर प्रेम नाहीये. मग आम्ही कशाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा. तर लगेचच जान्हवी म्हणते, बस झाला ही तुझी नाटकं. आता आहे ना, हे सगळं खूप जुनं झालं की आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, आमच्यामध्ये तसं काही नाहीये, मित्रमैत्रीण आहोत. हे सगळं जुनं झालंय. तुझ्या आणि कान्हाच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतं की तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. तर सखी ही खूप चिडते आणि म्हणते, असं काही नाहीये. तर लगेचच जान्हवी म्हणते, असंच आहे. तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला ते तुमच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसतं. सखी याचाच विचार करते. तर इकडे वैशाली ही कान्हाकडे पाहत असते. कान्हा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, नाही मी ते. पण वैशालीने काहीच ऐकलेलं नसतं आणि वैशाली म्हणते, कान्हा सर, मला आहे ना तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं होतं. आणि तेवढ्यात रिसेप्शनिस्ट रेखासुद्धा तेथे येते, नयनासुद्धा तेथे असते. आणि या तिघी कान्हाला विचारतात, आता व्हॅलेंटाईन डे येतोय, तुमचा व्हॅलेंटाईन डेचा काय प्रोग्राम आहे. तुम्ही सखी मॅडम बरोबर व्हॅलेंटाईन डे कसं साजरं करणार आहात. तर कान्हा म्हणतो, व्हॅलेंटाईन डे, मी काय व्हॅलेंटाईन डे मानत नाही आणि कधी साजरा पण करत नाही. तर लगेचच नैना म्हणते, काय कान्हा सर, तुमचं नाव कान्हा आहे. कान्हा या नावातच प्रेम आहे. कान्हा या नावाचाच अर्थ प्रेम आहे आणि तुम्ही म्हणताय की मी प्रेम वगैरे मानत नाही. तर कान्हा म्हणतो, हे तुम्ही बरोबर बोललात की कान्हा या शब्दाचा अर्थ प्रेम आहे, पण तुम्ही चुकलात. नैना विचारते, काय चुकलं. तर कान्हा सांगतो, मी असं नाही म्हटलो की माझा प्रेमावर विश्वास नाहीये. तर मी सांगत होतो, माझा या संकल्पनेवर विश्वास नाहीये की वर्षभरात असा एक दिवस असावा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला, तुमच्या गर्लफ्रेंडला, बायकोला किंवा कोणत्याही प्रेम करणाऱ्या व्यक्तीला हे सांगावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. असा प्रेम करण्याचा, व्यक्त होण्याचा कोणताही दिवस नसावा. सगळ्या मुली लक्ष देऊन ऐकू लागतात आणि म्हणतात, आम्हाला काही कळलं नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. सचिन आणि शेखर हे सुद्धा रागारागाने कान्हाकडे पाहत असतात आणि सगळं ऐकत असतात. कान्हा म्हणतो, आता तुम्हीच मला सांगा, जर माझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे तर त्यासाठी मी वर्षभर वाट पाहायची का की तो एक 14 फेब्रुवारीचा दिवस येईल व्हॅलेंटाईन डे आणि त्या दिवशी मी माझ्या त्या पार्टनरला सांगेल की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यापेक्षा जी व्यक्ती माझ्यावर प्रेम करते ती तर रोजच माझ्यासाठी काहीतरी करत असते ना. फॉर एक्झाम्पल, ती जर माझ्यासाठी प्रेमाने स्वयंपाक बनवते आणि माझं पोट भरते तर मी त्या क्षणी तिला सांगायला हवं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी जे करतेस ते मला खूप आवडतं. आणि जर त्या व्यक्तीबरोबर मी रात्री झोपतो, ती मला छान छान स्वप्न दाखवते, जी स्वप्न पाहून उद्याच्या वास्तविकतेशी मला लढणं सोपं जातं, तर मी माझ्या पार्टनरला त्या क्षणी सांगायला हवं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे दर क्षणाला, प्रत्येक वेळेस, दररोज मी प्रेम व्यक्त करू शकतो. त्यासाठी असा एखादा स्पेशल दिवस असण्याची काय गरज आहे. त्या संकल्पनेवर माझा विश्वास नाहीये. नाहीतर माझ्या नावाप्रमाणे कान्हा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे कान्हा. कान्हाचे प्रेमाबद्दलचे हे विचार ऐकून वैशाली, नैना आणि सगळ्याजणी त्याच्यावर चांगल्याच फिदा होतात. कान्हा एखाद्या लव गुरुसारखा प्रेम म्हणजे काय असतं आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं आणि प्रेमाच्या सगळ्या संकल्पना या सगळ्या मुलींना समजावून सांगतो. त्यामुळे मुली त्याच्याकडे एकटक पाहतच राहतात आणि त्याच्यावर पूर्ण फिदा होतात. पण शेखर आणि सचिन मात्र चांगले चिडतात की मुलींभोवती हा उगाचच असं बोलतोय आणि त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे सखी आणि जान्हवीच्या गप्पा सुरूच असतात. सखी हसत असते. जान्हवी तिला विचारते, तुला एवढं हसायला काय झालंय. सखी सांगते, आमच्यात असं प्रेम नाहीये. तर जान्हवी तिला ठणकावून सांगते, तुमच्यात प्रेम आहे आणि तुमच्या दोघांच्या डोळ्यांमध्ये ते दिसून येतं. आता तू मला सांग, तू कान्हाला व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट देणार आहे. कारण मला माहिती आहे आपला कान्हा आहे ना जगावेगळा आहे. तो जे काही करतो ना ते जगावेगळंच असतं आणि तो तुला व्हॅलेंटाईन डेला खूप छान गिफ्ट देणार आहे. इतकं छान गिफ्ट की तू पाहतच राहशील. त्यामुळे तू सुद्धा कान्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट दे. सखीला वाटतं की ठीक आहे, मी कान्हाला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देऊ शकते. ती जान्हवीला विचारते, मग काय गिफ्ट देऊ मी. एखादा शर्ट देऊ का, एखादा परफ्यूम की वॉच देऊ. तर जान्हवी तिला म्हणते, तू ना त्याला असं एखादं वेगळंच काहीतरी गिफ्ट दे.
आणि सखी विचार करत असते की नेमकं काय गिफ्ट द्यायचं. या दोघींचं खाणं होतं आणि सखी आणि जान्हवी दोघीही पाणी पित असतात. तेवढ्यात जान्हवीला सखी आणि कान्ह्याचा जो मर्यादेचा मोरपीस असतो तो दिसतो आणि ती म्हणते, थांब थांब, ते काय? आणि ती हा मोरपीस घेऊन येते. तर सखी तिला सांगते, हा मोरपीस आहे ना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जान्हवीचा गैरसमज होतो की जेव्हा सखी आणि कान्हा दोघे रूममध्ये एकत्र असतात तेव्हा हे दोघे त्याचा उपयोग करत असतील. ती खूप रोमॅन्टिक विचार करते आणि म्हणते, हो हो कळलंय मला, तुम्ही याचा काय उपयोग करत असाल. सखी सांगते, हो मी सांगते ना, आम्ही ना या मोरपिसाचा. तर जान्हवी म्हणते, अगं बाई थांब, असं नवरा बायकोचं सगळ्या जगाला ओढून सांगायचं नसतं, तुमच्यामध्ये ते सिक्रेट ठेव. सखी म्हणते, अगं तू माझं ऐकून तरी घे, मला तुला काय सांगायचंय. जान्हवी म्हणते, तुला सांगितलं ना, तुमच्या नवरा बायकोचं आम्हाला काहीच सांगू नकोस. पण सखी हसत असते आणि म्हणते, तू जसा विचार करतेस ना तसं काही नाहीये, माझं नीट ऐकून घे. तर इकडे कान्हा हा आपल्या प्रेमाबद्दलच्या भावना विचार सगळ्या मुलींना ऑफिसमध्ये सांगत असतो. तर सचिन आणि शेखरचा चांगलाच जळफळाट होतो आणि हे दोघे म्हणतात, तू ये ना ह्या सगळ्या भाकड कथा सांगतोय. खरं सांगायचं तर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा म्हटल्यावर पैसे लागतात आणि तुझं बजेट नाहीये, त्यामुळे तू या सगळ्या गोष्टी सांगतोय की प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असावा नसावा असं न तसं. तर कान्हा खूप चिडतो आणि या सगळ्या मुलींना विचारतो, या दोघांच्या गर्लफ्रेंडची नावं तुम्हाला माहिती आहे का? तर सगळ्या मुली सांगतात, हे यांना कसला गर्लफ्रेंड, आमची तर गॅरंटी आहे हे दोघे सिंगलच असतील. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मग मी त्यांना आता असा सल्ला देईल ना की हे दोघे जेव्हा पार्टनरबरोबर असतील तेव्हा चुका करणार नाही. आणि कान्हा या दोघांजवळ येतो. सचिन आणि शेखरला तो समजावून सांगतो, कसं आहे ना, तुम्हाला दोघांना आता गर्लफ्रेंड नाही आहे, लग्नसुद्धा नाही झालं आहे. मग तुम्हाला मी एक चांगला सल्ला देतो जो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येईल. जेव्हा तुम्हाला कुणीतरी पार्टनर असेल तेव्हा त्या पार्टनरला एखादं गिफ्ट देण्यापेक्षा, एखादी वस्तू देण्यापेक्षा त्याला तुमचा बहुमूल्य वेळ द्या. कारण जेव्हा वेळ येते ना तेव्हा वेळच मागितली जाते आणि वेळेपेक्षा मौल्यवान या जगात काहीच नसतं. आणि हे सांगत असताना कान्हाला आठवतं की सरकारने जेव्हा सखीला विचारलं होतं, तुला कान्हाला घटस्फोट द्यायचा आहे का, तेव्हा सखीने वेळच मागून घेतली होती आणि मग सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. तर इकडे जान्हवी सखीला म्हणते, अगं बाई मला माहिती आहे तुम्ही या मोरपिसाचा काय उपयोग करतात, मला आहे ना तुमच्या नवरा बायकोतला काहीच सांगू नको. सखी म्हणते, मी तुला तेच सांगतीये, तू जो विचार करतीये ना तसं काहीच नाहीये, आम्ही त्या मोरपिसाचा वेगळा उपयोग करतो. जान्हवी म्हणते, अगं बाई मला माहिती आहे कान्हा तुझ्या हातावर असा हा मोरपीस फिरवत असेल, मग हातापासून पुढे. तर सखी म्हणते, शटअप, गप्प बस, मी काय सांगते ना ते ऐकून घे. जान्हवी चांगलीच घाबरते. सखी तिच्या हातातून हा मोरपीस घेते, तिला बेडजवळ घेऊन जाते आणि सांगते, पहा हा जो मोरपीस आहे ना आम्ही तो बेडच्या मधोमध ठेवतो, ही आमची मर्यादा आहे. म्हणजे या मोरपिसाच्या बाजूला कान्हा येत नाही आणि दुसऱ्या बाजूला मी सुद्धा जात नाही. आणि हे ऐकून जान्हवी तिच्या डोक्यावरच हात मारून घेते. अरे देवा, मी काय विचार करत होते आणि तुम्ही याचा काय उपयोग करताय. जान्हवी म्हणते, तुमची सगळी नाटकं बंद करा, ही मोरपिसाची मर्यादा वगैरे असं काही नसतं. त्यापेक्षा कान्हाला व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट द्यायचं ना याचा विचार कर. कान्हा तर तुला भारी गिफ्ट देणार असेल, एकदम जगावेगळं. मग तू कान्हाला काय गिफ्ट देशील याचाच विचार कर. आता आहे ना मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी जाते. असं म्हणून जान्हवी तेथून जाते आणि सखी विचार करते, खरंच व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्याची आयडिया तर जान्हवीने छान सांगितली आहे. मग आता व्हॅलेंटाईन डेला कान्हाला काय गिफ्ट द्यायचं याचाच विचार सखी करते आणि सखीला कान्हाची आठवण येते. कान्हाला मी फोन करते असा विचार करून ती कान्हाला फोन लावते. तर इकडे कान्हा हा सुद्धा त्याच्या जागेवर येऊन बसतो आणि कान्हा सुद्धा सखीला फोन करण्याचा विचार करतो, तिला फोन लावतो. पण हे दोघे एकाच वेळेस एकमेकांना फोन लावतात, त्यामुळे दोघांचे सुद्धा फोन एंगेज येतात, बिझी येतात आणि दोघेही मग फोन कट करतात, एकमेकांना फोनच लावत नाही. दोघे बिझी असतील असा विचार करून एकमेकांच्या आठवणींमध्ये रंगून जातात. सखी बेडवर बसते तेव्हा तिला तिचा पाय दिसतो आणि तिला आठवतं, कान्हाने माझे पाय चेपून दिले होते, माझ्या पायाची मालिश करून दिली होती आणि ती कान्हाच्या आठवणीत रंगून जाते. तर कान्हाला त्याच्या हातामध्ये जेव्हा त्याच्या आईने अर्पिताने सखीचं घुंगरू बांधून दिलं होतं दोऱ्यातून, ते तो पाहतो आणि त्याला सखीची खूप आठवण येते. इकडे सखीला पैंजण दिसतं आणि पैंजण पाहताच तिला कान्हाची आठवण येते की मकर संक्रांतीच्या दिवशी
कान्हाने हे पैंजण सोडून आणलं होतं आणि माझ्या पायात घातलं होतं, त्यामुळे सखी खूप रोमॅन्टिक होते. तर कान्हाला हे घुंगरू आठवतं आणि सखी माझ्या रूममध्ये आली होती, तिचं घुंगरू अडकलं होतं आणि हे घुंगरू पडलं होतं हे त्याला आठवतं. तो आपल्या हातातील या घुंगराकडे पाहतो, सखी पैंजणाकडे पाहते आणि बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅन्टिक मराठी गाणं सुरू होतं आणि कान्हा सखी एकमेकांच्या आठवणीत रंगून गेलेले असतात. सखीला कान्हाची आठवण येते. आपण कान्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी घट्ट मिठी मारली होती हे सखीला आठवतं. तर कान्हाला आठवतं सखीने मुलांच्या सांगण्यावरून आपल्या गालावर नाही तर आपल्या हातावर पप्पी दिली होती हे त्याला आठवतं. सखी आणि कान्हा एकमेकांच्या विचारात रंगून गेलेले असतात, दंग झालेले असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. कान्हा आणि सखी एकमेकांजवळ नाही आहे, कान्हा ऑफिसमध्ये तर सखी ही घरी आहे, तरीसुद्धा एकमेकांच्या आठवणीत ते एकमेकांबरोबर रोमांस करताय. बॅकग्राऊंडमध्ये सुंदर गाणं सुरू आहे, रोमॅन्टिक गाणं, आणि हा सीन तुम्हाला सुद्धा खूप आवडेल यात शंका नाही. तर इकडे सरकार ही आपल्या केबिनच्या बाहेर येते. तर शेखर सरकारला म्हणतो, सरकार मला या फाईलवर तुमची अर्जंट सही हवी आहे. सरकार चिडून म्हणते, तुझं टर्मिनेशन लेटर आहे का, त्याच्यावर सही करू का? शेखरची बोलतीच बंद होते. तो फाईल पुढे करतो. सरकार फाईल हातात घेते आणि या पेपर्सवर सह्या करते आणि तेवढ्यात नयनासुद्धा तिच्याकडे पाहत असते. सरकार आपलं काम करते. शेखर तेथून जातो. सरकार ही कान्हाच्या डेस्ककडे पाहते, तर कान्हा डेस्कवर नसतो. हा कान्हा कुठे गेला असेल हाच प्रश्न सरकारला पडतो. तर इकडे कान्हा हा ऑफिसच्या बाहेर असतो आणि तो माला कॉल करतो आणि सांगतो, मा आज सरकारच्या ऑफिसमध्ये पाऊस पडणार आहे आणि सरकारच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर येणार आहे. मला काही समजतच नाही आणि ती विचारते, या दिवसांमध्ये पाऊस कसा पडेल? तर कान्हा सांगतो, खूप मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आपलं काम होणार आहे, मी तुला नंतर सांगतो, आणि तो फोन कट करतो. कान्हा हा लगेचच वर पाहतो, तर वर फायर अलार्म असतो. कान्हा तिथे एक टेबल असतो, या टेबलला बाजूला घेतो, मधोमध त्यावर उभा राहतो आणि खिशामध्ये जे लायटर असतं ते लायटर या फायर अलार्मजवळ पकडतो आणि या लायटरच्या उष्णतेमुळे हा जो फायर अलार्म असतो तो ॲक्टिवेट होतो आणि जोरात वाजू लागतो. फायर अलार्मचा आवाज ऐकून सरकार, पिऊन, नवाते, ऑफिसचे सगळे कर्मचारी चांगलेच घाबरतात. कान्हा हा टेबल बाजूला करून देतो आणि तेथून पळून जातो. फायर अलार्म वाजला म्हणजे ऑफिसला आग लागली आहे आणि आता इथे थांबणं धोकादायक आहे, म्हणून सगळे खूप घाबरतात. परशुराम धावत पळत तेथे येतो. सरकार विचारते, काय झालं? परशुराम सांगतो, सरकार ऑफिसला आग लागली आहे, आपला जीव धोक्यात आहे, चला बाहेर, आता इथून जायला हवं. सरकार खूप घाबरते. परशुराम सरकार आणि ऑफिसच्या सगळ्या एम्प्लॉईला फायर एक्झिटमधून बाहेर काढतो. सगळे सुरक्षित ठिकाणी येऊन थांबतात आणि कान्हा ऑफिसमध्ये येतो आणि सरकारचं सिक्रेट लॉकर जिथे ठेवलंय तेथे जात असतो. तर ऑफिसचे सगळे कर्मचारी, सरकार, परशुराम बाहेर आलेले असतात आणि परशुराम म्हणतो, सरकार कान्हा तर येथे नाहीये, कान्हा कुठे गेलाय? तो ऑफिसमध्ये सुद्धा नव्हता आणि आता येथे सुद्धा नाही आलाय. आणि सरकार विचार करत असते, अरे हो, कान्हा कुठे गेलाय? इकडे कान्हा हा सरकारच्या सिक्रेट रूममध्ये येतो, जेथे हे सिक्रेट लॉकर ठेवलेलं असतं. कान्हा या लॉकरकडे पाहतो, मागे पाहतो, ऑफिसमध्ये कुणीच नसतं आणि तो या रूमचा दरवाजा लावून घेतो. कान्हा हळूहळू या सिक्रेट लॉकरजवळ येतो आणि लॉकरजवळ येऊन त्याच्या खिशात लॉकरची डुप्लिकेट चावी असते, त्या चावीने हे लॉकर उघडतो. कान्हा सगळं सिक्रेटली करत असतो आणि मग हे लॉकर उघडल्यानंतर त्याला एक एनव्हलप सापडतो. या एनव्हलपमध्ये चक्क कॉन्ट्रॅक्ट, कोटेशन असं लिहिलेलं असतं. कान्हा म्हणतो, मला तर वाटलं होतं फाईल असेल, पण यांनी तर माझं काम आणखीनच सोपं केलं आहे. सरकार, आता मी हे कोटेशन उघडणार, यात तुम्ही कॉन्ट्रॅक्टसाठी जी काही प्राईस कोट केली आहे ती पाहणार आणि त्यापेक्षा कमी प्राईस देऊन मी ते कॉन्ट्रॅक्ट मिळवणार. हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला नाही मिळणार आणि तुम्हाला आणखीन मोठा धक्का बसणार, असा विचार कान्हा करतो. तो हे कोटेशनचं एनव्हलप उघडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला सील लावलेलं असतं. कान्हा विचार करतो, अरे देवा, याला तर सील लावलंय आणि जर मी हे सील उघडण्याचा प्रयत्न केला तर सरकारला समजेल कुणीतरी सील उघडलंय आणि सरकारला संशय येईल, मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, असा विचार कान्हा करतो आणि आजूबाजूला काहीतरी आयडिया सापडते का याचा विचार करतो. तर इकडे परशुराम सरकारचे कान भरून देतो, सरकार, या कान्हावर माझा संशय आहे, तुम्ही विचार करा ना, ऐनवेळेस हा कान्हा कुठे गायब झाला? आणि हे काही आजचं नाहीये, हे नेहमीच आहे. जेव्हा काही असं घडतं तेव्हा कान्हा तेथे नसतो, तो दुसरीकडेच असतो आणि एक साधा ड्रायव्हर
आधी त्याने तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी केली, मग सखीशी लग्न केलं, त्यानंतर आपल्या घरात आला, आता आपल्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवली आणि अशा महत्त्वाच्या वेळेस तो गायब असतो. सरकार नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्हीच या गोष्टीचा विचार करा. सरकार हे सगळं ऐकत असते. तसंही परशुरामचं ते काम असे, त्याला कोणत्याही परिस्थितीत कान्हाला सरकारच्या मर्जीतून हटवायचंय, सरकारच्या घरातून ऑफिसमधून त्याला दूर करायचंय. त्यामुळे परशुराम सरकारचे कान भरून देतो आणि सरकारला सुद्धा हे पटतं की खरंच कान्हाचं वागणं हे संशयास्पद आहे आणि कान्हा अशा वेळेस अचानक गेला तरी कोठे. सरकार विचार करते परशुराम बरोबर बोलतोय, पण कान्हाचं नेमकं काय सुरू आहे हे मला शोधून काढावं लागेल. मला कुणीही दगाफटका देऊ शकत नाही, कुणीही माझ्याबरोबर विश्वासघात करू शकत नाही, असा विचार सरकार करते आणि त्याच वेळेस आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता. एकीकडे कान्हा त्याच्या मिशनवर आहे सरकारला बर्बाद करण्याच्या, तर दुसरीकडे सखी आणि कान्हाची लव्ह स्टोरीसुद्धा प्रेक्षकांना आवडतीये, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा त्याच्या खिशात एक छोटासा चाकू असेल, या चाकूच्या मदतीने या एनव्हलपला जे सील लावलेलं असेल ते सील उघडणार. मग या एनव्हलपमध्ये जे पेपर्स असतील, कोटेशन असेल, ते तो सगळं पाहणार आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा हे सील करून, एनव्हलप सील करून या लॉकरमध्ये ठेवत असेल. त्याच वेळेस सरकार या लॉकर रूममध्ये येणार. सरकार लॉकर रूमचा दरवाजा उघडणार. मग आता सरकारला कान्हा या लॉकर रूममध्ये दिसणार का? सरकार त्याला रंगेहात पकडणार का? जर सरकारने कान्हाला रंगेहात पकडलं तर या मालिकेतील हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल, एवढं मात्र नक्की की मग सरकारच्या हातावर तुरी देऊन कान्हा आधीच तेथून फरार झालेला असेल आणि सरकारला काहीच कळणार नाही. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. कान्हा हा ऑफिसमधून सटकणार आणि घरी पोहोचणार, पण घरी आल्यावर सखी त्याला एक सरप्राईज देणार. जान्हवीने सांगितल्याप्रमाणे तिने कान्हासाठी चक्क एक बासुरी आणलेली असेल, परंतु ही बासुरी कान्हाचीच असणार, त्याच्या सूटकेसमधली. आणि ही बासुरी सखीच्या हातात पाहून कान्हा खूप चिडेल. तो चक्क सखीवर जोरात ओरडणार, बेबी सरकार, तुम्ही माझ्या बासुरीला का हात लावला? तुम्ही मला ती का दाखवताय? आणि कान्हाचा हा रुद्रावतार पाहून सखीला जबर धक्काच बसेल, कारण आजपर्यंत आपण पाहिलंय कान्हा हा सखीशी खूप प्रेमाने वागतो. उलट सखी कधीही चिडली तरी कान्हा तिच्यावर कधीच चिडत नाही, आणि आज तोच कान्हा सखीवर ओरडतोय, त्यामुळे सखीला खूप वाईट वाटणार. सखीला मोठा धक्काच बसेल. मग आता सखी आणि कान्हाचा व्हॅलेंटाईन कसा असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.